वयात येताना पिंपल्समुळे चेहरा खराब होत आहे का? प्रेग्नन्सी नंतर वांग कमीच होत नाहीयेत का? किंवा चेहरा काळवंडत आहे का? या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे डॉक्टर लांजेकर्स आधार होमिओपॅथी हेअर, स्किन आणि लेसर क्लिनिक. नमस्कार, मी डॉक्टर शबनम लांजेकर, MD होमिओपॅथी. आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्या विषयानं तरुणांची झोप उडवलेली आहे आणि बायकांना वारंवार पार्लरला जावं लागत आहे. अर्थातच ॲक्नी, वांग, त्याची कारणे आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती. ॲक्नी म्हणजे काय समजून घेऊया. आपल्या स्किनच्या खाली सबॅशियस ग्लँड म्हणजे तेल ग्रंथी असतात, ज्यातून सीबम म्हणजे तेल बाहेर पडत असतं. या तेलाचं काम असतं की स्किन आणि हेअरला ड्रायनेस पासून वाचवणं. पण बऱ्याच वेळेला एक्सेस ऑफ ऑइल, पोल्युशन किंवा काही बॅक्टेरियनच्या इन्फेक्शन्समुळे या तेलाचं प्रमाण जास्त वाढतं आणि तिथं त्या जागेला सूज येते. त्याला आपण ॲक्नी किंवा पिंपल्स असे म्हणतो. ॲक्नीची काही कारणे आहेत, ती समजून घेऊया. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे तेल ग्रंथीतून वाहणारं तेल जर जास्त प्रमाणात वाढलं तरी ॲक्नी होऊ शकतात. स्पेशली नोज रिजनमध्ये या ॲक्नी आपल्याला जास्त दिसतील. दुसरं कारण आहे पोल्युशन. तिसरं कारण आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन. चौथं कारण आहे पोटाचे विकार म्हणजे अपचन, ज्यामुळे स्पेशली फोरहेडला तुम्हाला ॲक्नी जास्त दिसून येतील. पाचवं कारण आहे काही औषधांचे साईड इफेक्ट, फॉर एक्झाम्पल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा काही स्टिरॉइड यांच्या वापरामुळे सुद्धा ॲक्नी होऊ शकतात. सहावं कारण आहे वाढत जाणारा दिवसेंदिवस स्ट्रेस. सातवं कारण आहे काही हार्मोनल इम्बॅलन्स, स्पेशली वयात येत असताना प्रेग्नन्सीमध्ये किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये जे हार्मोन इम्बॅलन्स होतात त्या काळामध्ये ॲक्नी जास्त वाढत असतात. आठवं कारण आहे केसांमध्ये वाढत जाणारा कोंडा. आणि शेवटचं नववं महत्त्वाचं कारण म्हणजे फास्ट फूडचं अतिसेवन, ज्यामुळे सुद्धा ॲक्नी वाढत असतात. होमिओपॅथी ॲक्नीवर 100% फायदेशीर आहे. ॲक्नीचे काही प्रकार या विषयावर जरा चर्चा करूया. ॲक्नीचे वेगवेगळे प्रकार आहेत: व्हाईट हेड, ब्लॅक हेड, पुस्चूल, पॅपुल्स, सिस्ट आणि नोड्यूल्स. यावर होमिओपॅथी काम करते. सर्वप्रथम बघूया व्हाईट हेड्स. या व्हाईट हेड्समध्ये स्किनचे पोअर्स बंद असतात आणि स्किनमध्ये एक्सेस ऑफ ऑइलमुळं सुजन येते आणि व्हाईट मुरमे तयार होतात. त्याला आपण व्हाईट हेड्स असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे ब्लॅक हेड्स, म्हणजे ज्याला आपण काळी मुरमे म्हणतो. यामध्ये स्किनचे पोअर्स ओपन राहतात आणि पोल्युशनमुळं किंवा ऑक्सिजनच्या बाहेरच्या संपर्कात आल्यामुळं त्यांचा कलर काळा होतो. याला काळी मुरमे म्हणतात. तिसरा प्रकार आहे पॅपुल्स. पॅपुल्समध्ये लाल कलरचे ठिपके असतात जे वेदनादायी असतात, पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पस तयार झालेला नसतो. चौथा प्रकार आहे पुस्चूल, ज्यामध्ये पस तयार झालेला असतो. पाचवा प्रकार आहे नोड्यूल्स, ज्यामध्ये ते स्किनच्या डीप तयार होत असतात, गाठीसारखे प्रकार असतात आणि खूप वेदनादायी असतात. सहावा प्रकार आहे सिस्ट, ज्या स्किनच्या डीपमध्ये तयार होतात, अतिशय वेदनादायी असतात, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये पस तयार होत असतो. होमिओपॅथिक औषधाबरोबर काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं आहे. म्हणजे पाणी भरपूर घ्या, समतोल आहार घ्या, चेहऱ्याला हात लावणं टाळा, चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या, शुगरयुक्त पदार्थ खाणे टाळा, त्याचप्रमाणे प्रदूषणामध्ये जाणं टाळा. आणि ह्या गोष्टी जरी केल्या तरी आपण ॲक्नी मुक्त होऊ शकतो. चेहऱ्यावरच्या वांग किंवा डाग विषयी थोडं बोलूया. हे डाग काहींना हलके असतात तर काहींना गडद रंगाचे असतात, पण हे शारीरिक त्याचबरोबर मानसिक सुद्धा आघात करत असतात, कारण समाजात वावरताना आपला आत्मविश्वास कमी होतो. हे वांग किंवा पिगमेंटेशन नाक, गाल, कपाळ यावरती आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. हे वांग काळे, राखाडी किंवा तपकिरी रंगाचे असतात. हे वांग चेहऱ्यावरती स्पेशली तुम्हाला नाक, हनुवटी, चीन किंवा कपाळावर जास्त दिसतील. याला पिगमेंटेशन असेही म्हटलं जातं. वांग होण्याची कारणे काय आहेत? तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश. जास्त सूर्यप्रकाशात राहिल्यामुळं चेहऱ्यावरती मेलॅनिनचं प्रमाण वाढतं आणि पिगमेंटेशन व्हायला चालू होतं. त्याचप्रमाणे हार्मोनल इम्बॅलन्स, असंतुलित आहार किंवा काही औषधांचं अतिसेवन, पचनामध्ये होणारी गडबड यामुळे सुद्धा वांग वाढू शकतो. होमिओपॅथिक उपचारानंतर चेहऱ्यावरची त्वचा स्वच्छ आणि उजळ व्हायला लागते, डाग नष्ट व्हायला लागतात आणि पुन्हा नवीन डाग उद्भवत नाही. आमच्या डॉक्टर लांजेकर्स आधार होमिओपॅथी हेअर, स्किन आणि लेसर क्लिनिकमध्ये आम्ही या वांगची
खूप छान प्रकारे काळजी घेतो. आम्ही आजाराच्या मूळ कारणावर काम करतो. आजाराचा कालावधी किंवा लागणारे डोसेस अधिक माहितीसाठी आमच्या डॉक्टर लांजेकर्स आधार होमिओपॅथिक हेअर, स्किन आणि लेसर क्लिनिकमध्ये तुम्ही व्हिजिट करा. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर जावा किंवा जर तुमची ऑनलाईन बुकिंग असेल तर आम्हाला खालील नंबरवरती कॉल करा. मस्त आहार घ्या, छान झोप घ्या, पाणी भरपूर घ्या, स्ट्रेस फ्री लावा, होमिओपॅथिक उपचार पद्धती वेळेवरती घ्या आणि ॲक्नी आणि वांगला कायमचं बाय बाय म्हणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.